स्वागत आहे। पूर्णा शहरातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद कार्यालय पूर्णा समोर वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न। पूर्णा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कुरेशी मोहल्ला, भीमनगर, सुंगी नाका असा रस्ता भीमजयंतीच्या अगोदर करण्यात यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुशोभीकरण भीमजयंतीच्या अगोदर करण्यात यावे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा देऊन पुतळा बसविण्यात यावा। नगर परिषद कार्यालय पूर्णा रहिवासी प्रमाणपत्र निःशुल्क देण्यात यावे। सर्व नंबर 158 मधील नामांतर कुटुंबाच्या वारसा नावे करण्यात यावे। रमाई घरकुल आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेचे चेक 2 टप्प्यात देण्यात यावे। या मागणीकरता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। तर वरील सर्व मागण्या आम्ही मान्य करू असे प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले, म्हणून तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, परभणी दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, पूर्णा तालुकाध्यक्ष सीताराम रेनगडे, श्यामसुंदर काळे, मनोज गायकवाड, प्रीतम रणवीर, संजय शिंदे, प्रकाश खरे, प्रल्हाद कदम, धारबा धुमाळे, राजू नारायणकर, शामराव जोगदंड, संजय शिंदे, राहुल कत्रे आदींची उपस्थिती होती। बहुजन आघाडीच्या वतीनं मला एक तुम्हाला बोलायचे साहेब, या ठिकाणी संबंधित विभागाचा अभियंता इथं उपस्थित नाही, कोणी ओएस उपस्थित नाही, मुख्याधिकारी ठीक आहे मुंबईला गेलेत आणि पूर्ण शहरामध्ये मागील 20 दिवसापासून पाणी नाही। मग तेवढा पण तुम्हाला आम्ही एवढे दिवस झालं सोशल मीडिया मार्फत मागणी करतोय की बाबा पूर्ण शहराला टँकरने पाणी पुरवठा करा। मग सर तुम्ही का नाही केलं? मग सर आपण प्रशासक अहो सर आणि अहो मोटार खराब झाली साहेब, मोटार खराब होऊन 8 दिवस झाले, 15 दिवस झालं, 20 दिवस झालं पूर्णीकरणला पाणी नाहीये। ओके सर, ओके चालेल। पालिका तोंड बघून जे पाणी पुरवठा करायला गली गली कुठं वाटणा झालेत, 8 रोज 15 दिवस झालेत, लेकरायला ना शाने माणसाला अंघोळीला पाणी भेटना झालंय। गली गली नाले मध्ये पाणी असं दाटून गेले, नुसता वास यायलाय, लोक बिमार पडायले। ते कर्मचारी काय करायले, नगरपालिकाचे साहेब लोक काय करायले, तर गरीब लोकांना कोसळून सनी मारायले, तर काही काम करना झाले, तर जे बी लुचपत द्यायले, जे काम त्याचे काम व्हायले, तर जे घरकुलचे आहे जे बी पैसा द्यायलाय 10,000 द्यायले, 15,000 द्यायले, त्यांचे काम व्हायले, गोरगरिबाचे काम होईना झालेत। आज निराधार मधून सनी ते लोक हे ते शासन हे काढून सनी इकडे घुसवायले, तर गोरगरिबा लोकांना काय करायला पाहिजे? गोरगरिबाचे कोण काम करणार पाहिजे? त्यांना पैसा दिल्याशिवाय हे काम करणार झाले, तर दुसऱ्यानं काय करायचं? घरकुला आले तर घरकुलाचे पैसे इतके देतो घरकुल बनायले, मग कसे देवा? गोरगरिबांना कुठून द्यावा? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरामध्ये नगर परिषद पूर्णा याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन धरला। या धरणे आंदोलनामध्ये आमच्या काही वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या होत्या की पूर्णा शहरामध्ये जे पाण्याचं खंडन झालेलं आहे त्याच्यामुळं एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा। दुसरी मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुरेशी मोहल्ला, भीमनगर, चुंगी नाका असा रस्ता भीम जयंतीच्या अगोदर करण्यात यावा। त्याचनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरण जयंतीच्या अगोदर करण्यात यावं। त्याचबरोबर पूर्णा शहरामध्ये सर्व महापुरुषांची पुतळे आहेत, परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नाही, त्याच्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध करून देऊन पुतळा उभारून देण्यात यावा, ही एक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर नगर परिषद कार्यालय पूर्णा रहिवासी देण्यासाठी 100-200 रुपयाचे कर वसूल करण्यात जातात। आमची इथं मागणी आहे की नगरपालिकेनं रहिवासी प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे निःशुल्क दिलं पाहिजे, ही एक मागणी आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून आहे। त्याचबरोबर विकास कामासाठी आलेला निधी जे बोगस रित्या काही भ्रष्ट गुत्तेदार, भ्रष्ट अधिकारी जे लुटत आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यावर, त्या कॉन्ट्रॅक्टरवर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, ही एक मागणी आहे। त्याचबरोबर सर्वे क्रमांक 158 मध्ये नामांतर कुटुंब वारसाच्या नावानं ते घर लावलं पाहिजे, ही एक मागणी आमची इथं आहे। त्याचबरोबर अतिशय महत्वाची मागणी या शहरामध्येच नाही तर या परभणी जिल्ह्यामधली आहे की रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेची याचा निधी देत असताना शासन सांगतो की 2 टप्प्यामध्ये दिले पाहिजे असा शासकीय GR आहे, परंतु नगरपालिका प्रत्येक विभागामध्ये
घरकुल योजनेचा लाभ 4 टप्प्यामध्ये 5 टप्प्यामध्ये देत आहेत, म्हणून त्या ठिकाणी घरकुल व्यवस्थितरित्या बांधकाम होत नाही. त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे की 2 टप्प्यामध्ये या घरकुल आवास योजनेचा निधी दिला पाहिजे. या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज नगरपालिका पूर्ण याच्यावरती धरणा धरला आहोत. माझी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला, या नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे, साहेबांना आता आम्हाला बोलताना सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत पाणी सुरळीत चालू होईल, परंतु 20-25 दिवसापासून पूर्णेमध्ये नदी असून ज्या पूर्णा नदीच्या नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, कधीच न आटणारी नदी ही पूर्णा नदी आहे, परंतु त्या पूर्णा नदीच्या काठेला बसलेलं पूर्णा शहर आज 20 दिवसापासून पाण्यापासून वंचित आहे. आणि 20 दिवस झाल्या पूर्णा शहरामध्ये पाणी नसल्यामुळे लोकांचा दुर्गंध वाढलेली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, पूर्णा शहरातल्या, पूर्णा तालुक्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो, उद्या दिनांक 20 मार्च 2025 रोजी नगर परिषद पूर्णा या ठिकाणी ज्या लोकांच्या घरी पाणी नाही अशा लोकांच्या आंघोळीची व्यवस्था मी नगरपालिकेच्या आवारामध्ये, नगरपालिकेच्या भिंतीच्या मध्ये करण्याचं आव्हान आज या ठिकाणी करतो. ज्यांना घरी पाणी नसल्यामुळे ज्या काही समस्या येत आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे की उद्या दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा पूर्णा नगरपालिकेमध्ये यावं. आपल्या आंघोळीची व्यवस्था या पूर्णा नगरपालिकेमध्ये सीओच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आंघोळीची लागणारी सामग्री वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे. पूर्णा नगरपालिकेचे कर्मचारी काही दिवसापासून आंघोळी नाहीत, त्यांच्या देखील घरी पाणी नाही. त्या कर्मचाऱ्यांना देखील मी आवाहन करतो, कामावर येत असताना आपण घरून येताना आपली टॉवेल घेऊन यावी. आपल्याला देखील आंघोळीची व्यवस्था नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली आहे. या चॅनलच्या माध्यमातून परत एक आवाहन करतो, या मागण्या आमच्या त्वरित मान्य झाल्या नाही ते येत्या काळामध्ये पूर्णा नगरपालिकेच्या सीओला, त्याचबरोबर या ठिकाणच्या ओएसला आम्ही त्या दोघांचे देखील या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून या दोघांचे देखील तोंड काळे करून गाढवा गिंड काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी करतो. आणि 25 दिवस पाणी खंडित करणं हे अजिबात योग्य नाही. मोटार जर जळाली असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणी पुरवठा करणं हे अपेक्षित होतं, पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही. त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं. विविध नागरी समस्यांच्या संदर्भात आम्ही हे धरणे आंदोलनाची आयोजन करण्यात आलं होतं. शासनाने थातूर मातूर नगर परिषद प्रशासनाने थातूर मातूर उत्तरे देऊन हे आंदोलन थांबवलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज पूर्णा नगरपालिकेसमोर पूर्णा शहराला मागील 20 ते 25 दिवसापासून पाणी पुरवठा होत नाही याच्या निषेधामध्ये एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. या आंदोलनाला आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी उपस्थित होतो आणि वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची दखल ही हरामखोर नगरपालिका प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पण ह्या नगरपालिका प्रशासनातले जबाबदार जेवढे बी हरामखोर अधिकारी आहेत ते एक पण अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत, हे सगळे पळालेले आहेत. मला ह्या प्रशासनाला, ह्या नगरपालिका प्रशासनाला विचारायचंय की बाबा पूर्णा नगरपालिकेची मोटर पाणी पुरवठा विभागाची मोटर जळाली, ठीक आहे, पाणी नव्हतं, ठीक आहे, असेंबली फुटली, ठीक आहे, त्याला पर्याय म्हणून टँकरने तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता की नाही, हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या या ठिकाणाहून आम्ही प्रशासकाला विचारला तर त्याचं म्हणणं होतं की हो या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला पाहिजे होता. पण ह्या नालायक मुख्य अधिकाऱ्यांनी व हे नालायक जो पाणी पुरवठा विभागाचा जो अभियंता आहे बुट्टे नावाचा, कारण ह्या 2 बुट्टे नावाच्या नालायक अधिकाऱ्यांनी जाणून बुजून संपूर्ण पुणेकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. या अधिकाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचं सुशोभीकरण आणि त्या परिसरातली मुख्य रोड म्हणजे कुरेशी मोहल्ला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातून जाणारा जो अपेक्ष कॉलनी म्हणजे चौकातला रोड असेल, अरे ह्या नगर सध्याला 2 ते 3 वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासकही आम्हाला मान्य आहे, पण वंचित आघाडीनं निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी निधी मागवायला पाहिजे होता,
पण ही नगरपालिका प्रशासन कुठलाही निधी मागवत नाही. पण या शहरातले सर्व जाती धर्माचे जे माजी नगरसेवक, जे हरामखोर माजी नगरसेवक आहेत, ते गल्ल्या बोळ्यामध्ये करोडो रुपयाची कामे आणून निकृष्ट व बोगस दर्जाची कामे करत आहेत. पण जे आपले महापुरुष आहेत, त्या महापुरुषाच्या चौकातला चौक यांना दिसत नाही. यांच्या डोळ्यामध्ये काय माती पडली आहे का? कारण भ्रष्टाचारामध्ये गुंग झालेले या पूर्णा नगरपालिकेतले अनेक नगरसेवक की त्या परिसराचं सुशोभन करते वेळेस एक चांगल्या दर्जाचं काम करावं लागेल म्हणून जाणून बुजून एका समाजाचा कोणी नगरसेवक नाही, कोणी नगराध्यक्ष नाही, सर्व समाजाचे, त्याच्यामध्ये आपले एससी असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ही लोक फक्त गल्ली बोळामध्ये बोगस व निकृष्ट दर्जाची करोडोची कामे करतायत आणि एका प्रकारे नगरपालिका प्रशासन त्याला पाठिंबा देते. याचा पण मी जाहीर निषेध करतो. आणि नगरपालिका प्रशासनाला मी इशारा देतोय की बाबा तुम्ही पुणेकरांना जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत, आता जसं झापकर म्हणला की टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे, यांनी तात्काळ आज पाणी पुरवठा केला पाहिजे. पण या ठिकाणी एक बी जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आज एक दिवसाचं याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही फक्त स्थगित करत आहोत, रद्द करीत नाहीत. आणि उद्या अधिकारी आल्यानंतर त्यांना याचा परत जाब विचारण्यात येईल आणि तात्काळ पुणेकराला पाणी पुरवठा करा याची उद्या पण मागणी करण्यात येईल. एवढं बोलून मी इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.